जेवणाची पंगत म्हटलं की पुरणाच्या पोळीची संगत ही हवीच. ते सुद्धा पुरणाने काठोकाठ भरलेली, केळीच्या पानावर लाटलेली खुसखुशीत मधाळ अशी तेलपोळी. माझी आजीना नेहमी म्हणायची, माणसाने कसं पुरणाच्या पोळीसारखं असावं, वरनं साधं सुधं पण आतमध्ये माधुरी आणि गोडवा असावा. आणि तो आत असला ना की तो बाहेर दिसतोच. पाटावर वंटा, पुरणपोळी यंत्राशिवाय कमी कष्टात झटपट होणारी, जराही न फुटता, पुरण न सांडता ही अशी झक्कास पुरणाची तेलपोळी कशी बनवायची, चला बघूया. तर आजचीच रेसिपीजमध्ये आज आपण बनवत आहोत तोंडात विरघळणारी खुसखुशीत अशी तेलपोळी. आणि त्यासाठी इन्ग्रेडियंट्स घेतले. 1/2 किलो चणा डाळ घ्यायची आहे, 1/2 किलो साखर, 150 ग्रॅम बारीक 0 नंबर रवा, 150 ग्रॅम चाळून घेतलेला मैदा घ्यायचा आहे, 2 चमची साजूक तूप, हळद, सुंठ पावडर, वेलची पावडर, मीठ चवीप्रमाणे. आणि ह्या सगळ्या इन्ग्रेडियंटसोबत आपण बनवणार आहोत चक्काश अशी तेलपोळी. सगळ्यात आधी आपण ही डाळ आहे ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही व्यवस्थित पाण्यात रगडून घ्यायची आहे. बघा, पाण्याचा रंग बदलल्याचा 3 वेळा तरी किमान ही डाळ धुवून घ्यायची आणि त्यानंतर ही भिजवत ठेवायची 2 ते 3 तासांसाठी. त्यानंतर आता आपण सुरुवात करूया पीठ बांधण्यासाठी. यासाठी आपण घ्यायचं आहे बारीक 0 नंबर रवा 150 ग्रॅम, मैदा घ्यायचा आहे 150 ग्रॅम आणि चवीपुरतं मीठ आणि हळद घालायची आहे. त्यानंतर आपण जसं वरणासाठी किंवा आमटीसाठी डाव घेतो, खोल चमचा ज्याला आपण डाव म्हणतो, इतकं तेल ह्यात टाकायचं आहे मोहन म्हणून. किमान 20-25 ग्रॅम हे तेल आहे. आणि पाणी टाकून अगदी व्यवस्थित चपातीसाठी जसं आपण सॉफ्ट पीठ मळतो त्या पद्धतीत ही कणिक बांधून घ्यायची आहे. यासाठी ही सॉफ्ट असली पाहिजे कारण यात रवा आहे, ह्याला फुलायला थोडं पाणी हवं. त्यामुळे याला पुरीसारखं घट्ट पीठ बांधायचं नाही, तर चपातीसारखं थोडं सॉफ्ट बांधायचं आहे. वरनं तेलाचा हात लावायचा आहे आणि हे 4 ते 5 तासांसाठी पीठ मुरत ठेवायचं, म्हणजे तिंबट ठेवायचं आहे. ही पुरणाची पोळी करताना हे सकाळी लवकर उठून झालं पाहिजे, म्हणजे जेवणानंतर आपण ह्या पुरणपोळ्या बनवायला घेऊ शकतो. आता 2 तास होऊन गेलेले आहेत आणि ही डाळ छानपैकी भिजलेली आहे. आता आपण ही शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी कुकरमध्ये ती बुडती राहील इतकंच मिनिमम पाणी यात ठेवायचं आहे आणि 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्या की ह्याला 5 मिनिटांसाठी गॅस बारीक करून ठेवायचा. नंतर बंद करून हा निवला की उघडून बघायचंय. बघा, डाळ अगदी छान शिजलेली आहे. आता लागलीच पावभाजीचं मॅशर असतं त्याने हे छान मॅश करून घ्यायची. अगदी व्यवस्थित झाली पाहिजे डाळ, जराही दिसता कामा नये. आणि एक मोठं भांडं घ्यायचं आहे, गरम करत ठेवायचं आहे गॅसवर आणि त्यामध्ये हे जे आपण छानपैकी मोडून घेतलेली डाळ आहे ही घालायची आणि शिजवायला सुरुवात करायची आहे. हे टाकल्यानंतर यामध्ये लागलीच आपण 1/2 किलो साखर सुद्धा टाकायची आहे, जेवढ्याच तेवढं प्रमाण आहे हे. आणि ती एकजीव करायला सुरुवात करायची आहे. जसजसं हे मिश्रण गरम व्हायला लागतं ना, आपली साखर विरघळायला लागते, त्याला पाणी सुटायला लागतं आणि हे मिश्रण पातळ व्हायला लागतं आणि शिजायला सुरुवात होते. अगदी छान ढवळत राहायचं आहे. जरा गॅस वाढवला तरीही चालेल, पण हात मात्र फास्ट फिरला पाहिजे. बघा, थोड्याच वेळात 1 मिनिटं त्याच्यात असे बुडबुडे यायला लागतात. मिश्रण शिजत आलेलं कारण ते कडा सोडायला लागलंय. यावेळी यामध्ये आपल्याला 2 चमची साजूक तूप घालायचं आहे आणि त्यासोबत सुंठ पावडर टाकायची आहे. सुंठ पावडर नसेल तर 1 इंचभर आलं आपण खिसून यात टाकू शकतो. आता हे छान शिजू द्यायचंय. बघा, घट्ट व्हायला लागलंय. हे शिजलं याचं काय टेस्ट आहे तर त्यासाठी ह्या मिश्रणामध्ये एक छोटी चमची किंवा चमचा असतो तो असा सेंटरला उभा करून बघायचा. बघा, हा उभा राहिला म्हणजे आता व्यवस्थित शिजलंय, घट्ट झालंय. आणि आता ह्यामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पूड टाकायची आहे आणि हे उतरवून घ्यायचंय. सगळ्या कडा सुटल्या तुम्हाला दिसत आहेत. उतरवून लागलीच याला आपण दळून घेणार आहोत. आता हे करण्यासाठी सगळ्यात कमी कष्टात होणारं आणि तुमचं सगळ्यात कटकटीचं वाटणारं काम कसं कमी करायचं त्याचा एक सोपा उपाय, तो म्हणजे पुरणपोळी यंत्राशिवाय याला अशी एक स्टीलची जाळी घ्यायची आणि त्यावरनं हे रगडायचं. बघा, हे अगदी छान असं झालेलं आहे, अगदी सॉफ्ट. यात जराही डाळ किंवा कुठलाही असा दरदरीतपणा तुम्हाला दिसणार नाही. ही सगळी डाळ अशा पद्धतीत हाताने किंवा या चमच्याने रगडून घ्यायची आणि उरलेली अशी थोडीशी डाळ जी आहे ती बाजूला शिल्लक राहिली आहे ती आपण बाजूला काढायची, आपण वेस्ट जाऊ द्यायची नाहीये. ती आपण मिक्सरमधनं दळून घ्यायची आहे. ही थोडीशी दरदरीत राहणार म्हणून ह्याचे गोळे जे आहेत ना हे आपण वेगळे करून ठेवायचे आहेत. या एवढ्या डाळीपासून फक्त 2 गोळे झालेले आहेत आणि आपलं जे पुरण आहे ते अगदी छान झालं आणि त्याचे मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे करून घेतलेत मी. या 1/2 किलोच्या मिश्रणामध्ये माझे 15 गोळे चांगल्या पुरणाचे झालेत आणि 2 त्यात थोडेसे जाडसर डाळीचे झालेत. दोघांनाही झाकून ठेवायचं आहे. आणि आता आपलं पीठ जे आहे ते तिंबून झालेलं आहे. 4.5-5 तास झालेले आहेत. याला छान इलास्टिसिटी येण्याची गरज आहे कारण ही तेलपोळी आहे. यात पीठ जे आहे ते सॉफ्ट झालं पाहिजे. त्यासाठी अशा पद्धतीत तुकडे करून याला फूड प्रोसेसर किंवा आपल्या मिक्सरमधनं छानपैकी दळून घ्यायचं आहे. 1-2
ते 3 वेळा हे अशा पद्धतीत तुकडे परत करायचे आणि ते दळून घ्यायचे, म्हणजे त्याला अगदी छान ही बघा सुंदर इलास्टिसिटी आली आहे. त्यामुळे ही पोळी अगदी छान पसरते. तेलपोळी आहे त्यामुळे याला 100 ते 150 ग्रॅम तेल हे लागणार आहे. आपण जितके आपल्या पुरणाचे गोळे केलेत ना तितक्या पिठाचे गोळे आधीच करून घ्यायचे, जेणेकरून हे कमी जास्त होणार नाही. आणि हे पीठ बघा किती छान स्प्रेड होतंय आणि व्यवस्थित एक गोळा भरून घ्यायचा आहे. सुरुवातीला असं टप्प्याटप्प्याने 5-5, 6-6 गोळे आपण भरून घ्यायचे आणि ते तेलात बुडते ठेवायचे आहेत. व्यवस्थित पॅक करायचं, ते गोल रोटेट करायचे नाही आहेत. बघा पुरण भरायचं आहे, बंद करायचं आहे तोंड, लाडूसारखं याला गोल फिरवायचं नाही आहे, असंच प्रेस करायचं आणि तेलामध्ये बुडतं ठेवायचं आहे. आपल्या पुरणाच्या गोळ्यांच्या प्रमाणामध्ये हे पेढे आपण करून घ्यायचे, पण भरताना टप्प्याटप्प्याने भरायचे. मी 5 भरलेत आणि आता एक युनिक पॅटर्नमध्ये लाटण्यासाठी याला मी घेतलेलं आहे एक मीडियम साईजचं केळीचं पान. ह्यावर लाटण्याची तर मज्जाच काही और आहे. हे नसेल तर तुम्ही बटर पेपरवर सुद्धा लाटू शकता. सुरुवातीला असं सेंटरला फिरवायचं आहे आणि हे भाजताना तुम्हाला मोठा चांगला डोस्याचा तवा लागणार आहे, कारण ही अगदी छान पसरते. बघा अगदी व्यवस्थित स्प्रेड होते, सगळं पुरण सगळ्या बाजूंनी छान पसरलं जातं. अशा पद्धतीत एक साईड धरायची आणि त्या गरम तव्यावरती ती टाकायची. पोळी टाकताना गॅस बारीक करायचा, नंतर तो वाढवायचा. चपात्या करताना ज्या प्रकारे आपण गॅस कंट्रोल करतो आणि लाटणं आणि भाजणं सायमल्टेनियसली करतो, अगदी तशाच प्रकारे आणि अगदी सोपी पद्धत आहे. पोळी फिरवताना कधी पण दोन्ही टोका आधी सोडवायचे आहेत आणि मग फिरवायचे. बघा पोळी जराही फुगली नाही, कारण त्याच्यामध्ये अगदी भरपूर पुरण आहे, सगळीकडे ते व्यवस्थित स्प्रेड झालेलं आहे आणि त्यामुळे ती छान झाली. पुरणपोळीचा मांडा बनवण्याची दुसरी पद्धत म्हणजे आपण पीठ जे आहे ते असं लाटून घ्यायचं थोडंसं आणि मग त्यात आपलं पुरणाचा गोळा भरायचा आणि याला अशा पद्धतीत बंद करायचं, तोंड प्रेस करायचं, चटपट करून घ्यायचं. थोडा वेळ हे तेलामध्ये बुडतं राहिलं पाहिजे, त्यासाठी आधी बुडवलेली जी आहे ती आपण लाटायला घेऊया. केळीच्या पानावर लाटण्याचं एक विशिष्ट टेक्निक आहे. तुम्ही आधी सेंटरला लाटण फिरवून तो स्प्रेड करायचा आहे आणि मग त्याच्या काठा आपण लाटायला घ्यायच्यात, म्हणजे तो व्यवस्थित पसरतो, मध्यभागी जाड राहत नाही, कडांना जाड राहत नाही. आणि ही टाकण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. केळीचं पान जे आहे हे एका टोकाला धरायचं, थोडीशी पोळी एका साईडनी सोडवायची आणि हळूवारपणे टाकायचं, पण पान जास्त वेळ तव्यावर राहता कामा नये, नाहीतर ते भाजलं जातं. अशा पद्धतीत दोन्ही साईडनी सोडवायच्यात कडा आणि मगच पोळी फ्लिप करायची आहे. दुसऱ्या बाजूला आपण तूप घालायचं, सेंटरला आधी अशा पद्धतीत त्याला मार्किंग करायची आहे आणि मग आपण त्याला फोल्ड करायचे. बघा म्हणजे पटकन फोल्ड होते. केळीच्या एका पानावर अगदी 50 ते 60 पुरणाच्या पोळ्या आरामात लाटून होतात. पुरणाची पोळी तिच्या नावातच पूर्णत्व आहे हो. आपल्या पोटाला, जिभेला आणि मनाला सुद्धा तृप्तीचं आणि आनंदाचं पूर्णत्व देणाऱ्या अशा या पुरणाच्या पोळ्या ज्या आपण सणासुदीला करतोच, पण त्यासोबतच एखादा विशेष आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी या आवर्जून केल्या जातात. केळीच्या पानावर लाटल्यामुळे असं अगदी सात्विक फील देणाऱ्या पाटा वरवंटा, पुरणपोळी यंत्र ह्या सगळ्यांना फाटा देत अगदी झटपट होणाऱ्या अशा ह्या पुरणपोळ्या तूप आणि दुधाबरोबर मस्तपैकी खायच्या, तोंडात विरघळणाऱ्या. स्वतः खा, सगळ्यांना खाऊ घाला आणि हा आनंद द्विगुणित करा. तुमच्या पोळ्या कशा होत आहेत मला नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.